विश्वगुरु श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या आषाढी वारीचं नियोजन ज्यांच्या हातात असतं, ज्यांच्या आदेशाने किंवा ज्यांच्या मार्गदर्शनाने ही संपूर्ण वारीचा जो प्रस्थान प्रवास जो असतो, ज्यांच्या आदेशाने चालतो, ज्यांचं त्या सगळ्या गोष्टींच्या नियोजनाकडे लक्ष असतं, आपल्यासोबत महाराज आहेत. खरं तर वारीचं नियोजन त्र्यंबकेश्वर पासून सुरुवात झालेली आहे, पंढरपूरला पोहोचणार आहेत. अहिल्यानगरच्या मिरज गावला या ठिकाणी वारीचा मुक्काम जो या ठिकाणी ठरलेला आहे. खरं तर वारीचं स्वरूप बदलत चाललेलं आहे. गेल्या काळात मागील काळामध्ये वारीमध्ये मोजके लोकांचा सहभाग असायचा. आपण तो प्रवास पूर्ण पाहिलाय, आधीपासून बघत आलेला आहात. काय वाटतं, हे वारीचं स्वरूप बदलत चाललेलं आहे, संख्या बदलत चाललेली आहे त्याविषयी? वारीमध्ये सध्या सहभाग जो आहे तो महिलांचा सगळ्यात मोठ्या प्रमाणात, त्याच्या खालोखाल तरुणाईची पण संख्या चांगल्या पद्धतीनं वाढली आहे. वारी डिजिटल व्हायला लागली आहे. वारी आता वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमांचा उपयोग करून जास्तीत जास्त सोशल आणि मोबाईल व्हायला लागली आहे. त्याचबरोबर वारीमध्ये ज्या अपेक्षित गोष्टी आहेत, मुळात वारी ही आपली उपासना आहे, महाराष्ट्राचं वैभव आहे. वारकरी संप्रदायाच्या वारकऱ्याची ती नित्य नियमाची असणारी गोष्ट आहे. मुळात तिथे श्रद्धा, संत परंपरा, उपासना याचा संदर्भ आहे. केवळ एक मौज म्हणून, गंमत म्हणून, एक अनुभव, थ्रिल म्हणून वारी नाही. वारकरी हा कुठल्याही प्रकारच्या सोयींची अपेक्षा कोणी कराव्यात या विचारानं चालत नाही. जी होईल त्याला सोय मानतो. त्यामुळे वारकऱ्याचं जीवन वेगळं आहे, भजनानंदी तो आहे. त्याच्याकडे सेवा, समर्पण, त्याग हे विषय आहेत. स्वतःचा मीपणा विसरावा आणि आसक्ती कुठंतरी जावी या करताचा प्रयत्न करणारा वारकरी असतो. तसं इथं आज निवृत्तीनाथांबरोबर 60 दिंड्या चालतात. त्या दिंड्यातून 30-35 हजाराचा समाज आणि अवांतर चालणारा, एक एकटा चालणारा, गावोगावून आपल्या गाड्यामध्ये सामान आणि 50-100 लोक चालतात. असे अवांतर चालणारे लोक आज जवळजवळ 60 ते 65 हजाराच्या वर आहेत. म्हणजे आता इथं मिरज गावलाच 80-90 हजाराच्या पुढे संख्या आहे, असा आमचा निश्चित अंदाज. आता ही संख्या वाढली, कशामुळे वाढली? वास्तविक 10-12 दिवस अखंड पाऊस होता, तरी सुद्धा पावसामध्ये ही लोक चालली होती. यांना हौशी म्हणता येईल का? तर अजिबात नाही. ही श्रद्धेनं चाललेली, त्यातनं आनंद घेत चाललेली. जीवनामध्ये प्रत्येकाच्या मागे आज अनेक प्रकारचे टेन्शन्स आहेत, अनेक प्रकारच्या समस्या त्याच्या समोर आहेत. या समस्यातून कुठेतरी बाहेर पडावं, एक शांत, टेन्शन विरहित, तणावरहित असा आनंदी वातावरण आपल्याला असावं, ही भावना ठेवून एक लोक तो आनंद मिळतो, तशी तणावमुक्ती मिळते, म्हणून ते सगळे या वारीच्या निमित्ताने येतात अशी माझी खात्री आहे. बरोबर. खरं तर महाराज, आपण आता मगाशी बोललात की वारीची संख्या जी वाढलेली आहे, 80 ते 90 हजार पर्यंत वारकरी जे ते सहभागी झालेले आहे. म्हणजे वारीचं स्वरूप बदललेलं आहे. आता वारकऱ्यांची संख्याही बदलत चाललेली आहे, संख्या वाढत चाललेली आहे. शासनाकडनं पाहिजे तशा सुविधा ज्या आहेत, आता गेल्या अहिल्यानगरमध्ये ज्यावेळेस वारीचं प्रस्थान आगमन झालं, त्यावेळेस पाऊस चालू होता आणि ज्या पद्धतीने हा वॉटरप्रूफ टेंट देण्यात आलेला आहे, त्यामध्ये 2,500 ते 3,000 लोकसंख्या बसते. वारकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. अशा वेळेला अडचणी येतात. मग शासनाकडे आपली काय मागणी असते? आतापर्यंत शासनाला आपण सांगितल्यानंतर या वर्षीपासून 10,000 स्क्वेअर फीटचा हा मंडप दिला. जिल्हा परिषदेकडनं तो देण्यात आला, मुख्यमंत्री कार्यालयाकडनं तशा व्यवस्था झाल्या. पण या व्यतिरिक्त काही ग्रामपंचायती स्वतः मंडप उभारतात. अहिल्यानगरमध्ये तो उभारलेला दिसला नाही. आपल्या नाशिक जिल्ह्यात सगळीकडे ग्रामपंचायतींनी जो निधी मिळतो, इथेही निधी मिळतो, पण त्यांनी त्या निधीतनं वापर करून ते मंडप उभारले. एवढंच नाही, कुठे म्हणजे आता इथे सुद्धा व्यवस्था करून देताना बाकीच्या लोकांना राहायला जागा पाहिजेत. दिंडीवाले त्यांच्या त्यांच्या जागा निवडतात, त्यांच्या राहुट्या असतात, अन्य समाजाकरता आवश्यकता असतात. आता इथे सुद्धा शाळा, कॉलेजेस, याशिवाय जे मंगल कार्यालय आहेत, याशिवाय काही रिकाम्या शेड्स आहेत, अशा शेड्स त्यांनी खाली करून दिलेल्या आहेत. साधारणतः एक 40,000 लोकांची व्यवस्था त्यातून होईल अशी आज त्यांनी यादी दिली आहे. जवळजवळ शौचालयांच्या व्यवस्था सोबत आहेत, स्नानगृहाच्या आहेत, मातांना, आपल्या मुलांना, लेकरांना दूध पाजण्याकरताच्या त्याही व्यवस्था आहेत.
अशा वेगवेगळ्या व्यवस्था शासन देत आहे. चरणसेवेच्या माध्यमातून जे पायी चालतात त्यांचे पाय दाबून देणे, त्याबरोबर औषध व्यवस्थेसाठी सुद्धा आरोग्य विभागाच्या स्थानिकही असतात, सोबत जिल्हा परिषदेच्या नाशिकहूनही आहेत, विश्व हिंदू परिषदेच्या आहेत, राजाभाऊ वाजेंच्या फाउंडेशनच्या आहेत, मराठा विद्या प्रसारक समाजाच्या आहेत, या सगळ्यांच्या आहेत. पाण्याची व्यवस्था करणारे अनेक जण आहेत. शासनाही पाणी, लाईट या गोष्टी दिल्या आहेत, पण शेवटी संख्या जशी वाढते अंदाज बांधता येत नाही हो. आम्हाला वाटलं होतं की नेहमीप्रमाणे समाज राहील, पाऊस वाढल्यानंतर वाटलं समाज गळेल, उलट समाज वाढला आणि आज नेहमीपेक्षा 30-35% समाज सोहळ्याबरोबर जास्त आहे. माऊली, तुमचं म्हणणं खरं आहे. प्रश्न असा एक उपस्थित होतो, शासन ज्या काही वारी बळीराजा शेतकरी, आता वारीमध्ये सहभागी झालेले शेतकरी मंडळी मोठ्या प्रमाणात आहे. वारकऱ्यांकडनं मतदान मागण्यासाठी अनेकदा राजकीय लोक निवडणुकांच्या माध्यमातून पुढे येत असतात. निवृत्तीनाथ महाराज हे सगळ्यात मोठं नाव आहे. मानाची दिंडी म्हणून महाराजांकडे बघितलं जातं, नाथांकडे बघितलं जातं आणि त्या नाथांच्या दिंडीमध्ये अशा पद्धतीने सरळ हाताने दान करा, शासनाकडनं सरळ हाताने दान का नाही येत? विश्वस्त किंवा निवृत्तीनाथ संस्थानांकडनं शासनाला का विनंती केली जात नाही या अशा गोष्टींसाठी? नाही, शासनाकडे आपण मागितल्या त्या गोष्टी मिळायला लागल्या या 4 वर्षापासून. निवृत्तीनाथ संस्थांचं हे विश्वस्त मंडळ जेव्हा अस्तित्वात आलं तेव्हापासून शासनाकडनं आपण हे मागायला लागलो आणि केवळ ज्ञानोबाराय तुकोबाराय या पालखी सोहळ्यांना मिळत होतं. त्याबरोबर आता मानाच्या मुळातल्या 7 आणि नवीन वाढलेल्या 4 याही दिंड्यांना मिळायला लागल्या. आता अडचण काय आली आहे, अहिल्यानगरमध्ये आल्यानंतर, जे आपल्या नाशिकमध्ये ही अडचण आली नाही, पण अहिल्यानगरमध्ये आल्यानंतर अहिल्यानगरमधचा जो निधी आहे तो 4 दिंड्यात विभागला गेला, ज्या 2-3 वर्षात सुरू झाल्या आहेत. ज्ञानेश्वरी पालखी सोहळा उत्तम विषय आहे, पण त्यांनाही त्यातनं 4 आणे मिळाले आणि त्यात निवृत्तीनाथांनाही त्यातने 4 आणे मिळाले. जी परंपरा 200 वर्षाची आहे. इथं समाज 80,000चा आहे, तिथे समाज 10-15 हजाराचा आहे, पण त्या व्यवस्था समान वाटणे करून दिल्या गेल्या, निधींचा व्यवस्था तशा लावल्या. त्यामुळे इथे ग्रामपंचायतींच्या हातात पूर्वी 5-5, 6-6 लाख येत होते, आता 2 लाख आहेत. त्यात त्यांना सगळ्याच व्यवस्था लावायच्या आहेत, त्यामुळे त्यांच्या अडचणी होतात. शासनाकडे यंदा ही आपण गोष्ट लक्षात आणून दिली आहे. शासनाकडनं निवृत्तीनाथ संस्थांच्या कामामध्ये आपण केंद्र शासनाकडनं प्रसाद योजनेत जवळजवळ 10.5 लाख कोटी रुपयाचं काम आलं होतं. 15 कोटीचं झालं 10.5 कोटीचं, त्यानंतर काही कारणानं. याशिवाय जे आता 57 कोटी रुपयाचं काम सिंहस्थ प्राधिकरणाच्या माध्यमातून निवृत्तीनाथ संस्थांची जी जागा आहे त्याच्यावर आता सुरू होत आहे. आपल्या नाशिकच्या आमदार सरोजताई अहिरे यांच्या प्रयत्नातून आणि आमच्या त्यावेळच्या अध्यक्षा त्यांचं कांचनताई जगताप आणि या सगळ्यांनी पाठपुरावा घेतला. शासनानंही योग्य मार्गदर्शन केलं. 60 कोटी रुपयाचा तो बजेट पूर्ण मंजूर झालाय, प्रमा झाली, त्याच्यावरचं काम सुरू होतं. शासनाकडे आपण मागतोय एवढं निश्चित, ज्या पद्धतीनं आणि ज्या पटीनं लक्ष द्यायला हवं होतं त्या अगोदरच्या लोकांनी दिलं नाही. अगोदरच्या लोकांनी इन द सेन्स शासनाकडनं दिलं गेलं नाही. आता शासन त्याकडे लक्ष देत आहे, तर ते अधिक गांभीर्यानं द्यावं याकरता आपण प्रयत्न करतो. सध्या तरी तिन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, दोन्ही विभागीय आयुक्त पुणे आणि नाशिक आणि त्यांच्या सोबत असणारं सर्व अगदी ग्रामसेवकांपर्यंतचं प्रशासन यांच्याशी कनेक्ट आहे, संपर्क आहेत. 2-2, 3-3 दिवस अगोदरपासून आणि पुन्हा पालखी इथून निघाल्यानंतर 1 दिवस हे सगळे ऑन फील्ड उभे आहेत. आता याच्यापेक्षा नाहीतर पूर्वी किती जण कशा पद्धतीनं लक्ष देत होते, आले वारकरी चालले वारकरी एवढाच विषय होता. फक्त पंढरपुरात गर्दी वाढली की तेवढ्या पुरताचं चिंतन होत होतं, पण वारकरी संप्रदायाच्या असणाऱ्या सर्वांची असणारी सर्वच प्रकारची स्ट्रेंथ, ती मतपेटीत येणारी असो, सगळ्याच राजकीय पक्षांच्या लक्षात आली आणि त्यामुळे त्यांच्या लक्षात नव्हते असं नाही, पण तेवढं वाटत नव्हतं. आता जाणवत आहे, त्यामुळे सगळेच येत आहेत. आम्ही म्हणतो निवृत्तीनाथांसारखे संत त्यांनाही सद्बुद्धी देतील आणि कोणताही पक्ष राज्यावर येऊ, पण सर्वच या विचारानं कमीत कमी या संतभूमीला, महाराष्ट्राच्या या संतभूमीला मान्य करतील. आज आपण उत्तराखंडात पाहतो देवभूमी उत्तरांचल, आपण राजस्थानला पाहतो वीरभूमी राजस्थान, आपका स्वागत आहे. आम्ही अनेक दिवसापासून मागणी करतो की महाराष्ट्राला संतभूमी म्हणा आणि संतभूमी महाराष्ट्र में
आपका हार्दिक स्वागत आहे हे महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणाहून येणाऱ्या रस्त्यांवर बोर्ड लागू द्या. संतभूमी म्हटलं तर महाराष्ट्रातल्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपोआप ठिकाणावर येतील. कारण संतांचा विचार हा समतेचा, समरसतेचा आणि सर्वांना सामाजिक एका सूत्रात गुंफणारा आहे. ज्ञानोबाराय तुकोबाराय असोत की निवृत्तीनाथ असोत, त्यांनी कधीही कुणाला तू नको असं म्हटलेलं नाही. इथं वर्ण, भाषा, लिंग, जात, आश्रम कुठलाही विचार या भागवत संप्रदायाच्या या मूळ वैदिक परंपरेतून आलेल्या या संप्रदाय विचारानं कधी असं म्हटलेलं नाही. खरं तर खूप सुंदर विश्लेषण जे त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. काय नियोजन असतं, मात्र याच्यातनं एक भाग जो आहे तो की या व्यवस्थेला संस्थांकडनं सरकारकडे मागणी केली जाते. सरकार काही गोष्टी या ठिकाणी पुरवठा केला जातो, मात्र स्थानिक पातळीवरती राजकीय दृष्ट्या कुठेतरी उदासीनता दिसून येते. राजकीय लोकांचं वारीकडे, वारकऱ्यांकडे गेल्या काळात दुर्लक्ष झालं, मात्र आता महाराजांच्या सांगण्याप्रमाणे तेही लोक या ठिकाणी आता लक्ष देऊ लागलेले आणि येणाऱ्या काळामध्ये अजून शासनाकडनं चांगल्या चांगल्या गोष्टी करून घेतल्या जातील असंही त्यांनी सांगितलेलं आहे.